ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता रूममध्ये थोडीशी झोपलेली असते आणि तेवढ्यात प्रतिमाचा फोन येतोय. तेव्हा आता सायली फोन उचलते आणि बोलाना प्रतिमात्या असं म्हणते. प्रतिमात्या म्हणते की अगं सायली, तू पूर्णाईचा चष्मा मात्र जेथे लहानपणी पुरायची थे लपून ठेवत होती तेथेच तू ठेवला होता. तर सायली विचारते की अहो प्रतिमात्या, तुम्हाला कोणी सांगितले? त्यावरती आता लगेच प्रतिमा आत्या म्हणतात की अगं आत्ताच मी पूर्णाईला फोन केला होता आणि पूर्णाई मात्र तुझं खरंच खूप कौतुक करत होती आणि ती म्हणाली की तन्वीमध्ये अजूनपर्यंत लहानपणीचे सगळे गुण आहेत तसेच आहे. आणि हे बघ अगं सायली, मला सुद्धा तुझं खूप कौतुक वाटतं, कारण तन्वी असल्याचं नाटक तू खरंच किती मनापासून करतेस आणि हे सगळं काही तुला छान जमतं. आणि तन्वी म्हटल्यानंतर सायलीला लगेच आता त्रास व्हायला सुरुवात होते. तिला तो भूतकाळ आठवत असतो. आतापर्यंत मात्र पूर्णाईने तिला मांडीवर घेऊन अंग गायलेली अंगाई मी सायली विचार करते की जे काही मी पूर्णाईच्या सोबत करत आहे आणि तेच मात्र माझ्या लहानपणी आता घडून गेलेलं आहे. हे सगळं तिला आता डोळ्यासमोर येत असतो. तसे तिला आठवते आणि तिला त्रास होतोय. आता फोनवर बोलता बोलता मात्र तिला हे सर्व आठवते. ती शांत होते आणि डोळे बंद करून असते. त्यानंतर मात्र सायलीला तर हे सुद्धा आठवते. आता एकत्र कल्पना, पूर्णाई आणि विमल यांच्यासोबत सायलीने शुभम करीतो म्हटलेलं असते आणि त्यावेळेस मात्र तेव्हाच सायलीला लहानपणी ती शुभम करीतो असं जेव्हा ती पूर्णाई बरोबर म्हणत आहे तो सुद्धा क्षण तिला आठवतो. तिथे लहानपणी जी तन्वीय आता तंजी शुभम करीतो म्हटलेलं आहे ते सुद्धा सायलीच्या डोळ्यासमोर तिच्या मनात येते. आणि शुभम करीतो म्हटल्यानंतर तेव्हा सुद्धा सायलीला त्रास झालेला असतो. हे माझ्यासोबत असे का होत असेल? आणि त्यानंतर मात्र जेव्हा लहानपणी तन्वी तेथे चष्मा लपवायची तेथेच मात्र सायलीने कसा चष्मा लपून ठेवला असेल, हे सगळं काही आता सायलीला एका विचारात आठवतं. आणि तेव्हा प्रतिमा विचारते की अगं खरं तर मला म्हणजे आश्चर्यच वाटतं की पूर्णला तुझ्यामध्ये तन्वी का दिसली असेल. तुझ्या आणि तन्वीचा तर कधी संबंध चालेला नाही. तर सायली सुद्धा आता विचार करते की खरंच असंच आहे. आता तन्वीचा आणि माझा धुरधुरपर्यंत खरंच काही संबंध नाहीत, पण माझ्यासोबत असं का घडत असेल तरी सुद्धा तिच्याबद्दल असणाऱ्या गोष्टी मला कसे जाणवत असतील आणि तसं मी कसं करत असेल. तिच्या संदर्भात काही जरी घडले तरी सुद्धा मला असे विचित्र अविचित्र भास का होत असतात. आणि तेवढ्यात अश्विन बाहेर निघालेला असतो. तर विमल विचारते की काय झालं अश्विन दादा, कुठे बाहेर निघालात का? त्यावरती अश्विन म्हणतो की हो ना, हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी आहे, त्यासाठी मी बाहेर पडलो निघतो मी आता. विमल ताई म्हणतात की हो, अश्विनला मात्र आता अर्जुनला भेटायला जायचं असतं. जेलच्या बाहेर तिकडे त्यांना बोलावलेलं असतं. तेव्हा आता अश्विन खोट बोलतो आणि निघून जातोय. आणि तेवढ्यात प्रताप आणि कल्पना बाहेर येतात. विमलला म्हणतात की हे बघ, आम्ही अस्मिताला आणि पूर्णाला घेऊन जरा बाहेर जातो. एका तासाभरात येऊ, मंदिरात जायचं आहे. आणि जर तोपर्यंत सायलीला जर काही लागले तर सांग, तिच्याकडे लक्ष दे. अश्विनने नाश्ता केलेला नाही. जर त्याला काही भूक वगैरे लागली तर त्याला खायला काहीतरी देवा. आता विमल ताई म्हणतात की वहिनी, अश्विन दादा तर आत्ताच हॉस्पिटलला निघून गेले, जरा गडबडीत होते ते. त्यावरती आता प्रताप म्हणतो की हो ना, काहीतरी नक्कीच इमर्जन्सी आली असेल म्हणून तो घाईने निघून गेला असेल. कल्पनाला थोडंसं संशय येतो. तेव्हा ती प्रतापला म्हणते की अश्विन नक्की हॉस्पिटललाच गेला असेल ना, कारण हे बघा, मला अश्विनची खरंच खूप काळजी वाटते. प्रताप म्हणतो की हे बघ, कल्पना नसते असं शंका घेऊ नकोस. अग, तू आणखीन कुठे जाणार आहे? हॉस्पिटलला जाणार आहे ना. आणि हे बघ, हे तो जेवढा जास्त बिझी राहील तेवढं बरं राहील. त्याचं त्यात मन रमेल. माणूस जर सतत कामात राहिला तर त्याचं दुःख त्याला अगदी लपवता येतं, म्हणजे दुःखाची आठवण होत नाही. त्यावरती कल्पना म्हणते की अहो
भाऊ पण सकाळपासून त्याने कॉफी सुद्धा घेतलेली नाही, काही नाश्ता सुद्धा केलेला नाही, तसाच तो उपाशी केलेला आहे. प्रताप म्हणतो की अगं आल्यानंतर खाईल तो. आणि हे बघ कल्पना, तू टेन्शन घेऊ नको, तो आला ना घरी मी बोलतो त्याच्याशी आणि चल आपल्याला निघायचं आहे. तू आता अस्मिताला घेऊन ये. तोपर्यंत मी पूर्णाईला तयार झाली की नाही बघतो म्हणून. मात्र प्रताप हा पूर्ण इकडे जातो आणि कल्पना अस्मिताच्या रूममध्ये. त्यानंतर इकडे प्रतिमा मात्र आत्या ही सायलीला विचारते की काय झालं सायली, अग तू गप्प का आहेस, ऐकतेस ना मी तुला काय म्हणते. सायली म्हणते की हो प्रतिमा आत्याजे, मला करणं पूर्णसाठी शक्य आहे, ते सगळं काही मी पूर्णहीसाठी करते. प्रतिमा म्हणतात की अगं सायली, तू जबाबदारी घेतली ना, त्यामुळे सगळं काही सोपं होतं, नाही तर खरंच खूप अवघड होऊन बसलं असतं आणि खरंच थक्यू सायली. त्यावरती सायली विचारते की अहो प्रतिमा त्या थक्यू का म्हणालात. प्रतिमा म्हणतात की अगं तू माझ्या आईची इतकी मनापासून काळजी घेते त्याबद्दल. तेव्हा आता सायली म्हणते की अहो तसं काही नाही. आणि प्रतिमा आता फोन ठेवतात. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर सायलीला मात्र पुन्हा सगळं काही तिच्याबरोबर पूर्ण आईसोबत लहानपणीचा जो भूतकाळ घडलेला आहे त्या सगळ्या क्षणाची तिला आता पुन्हा आठवण होते. आणि ते सगळं काही तिला आता आपल्या विचारात येते आणि ती तो भूतकाळ आठवत असते. तेव्हा आता ती विचार करते की मी पूर्णाजीचा चष्मा मात्र लहानपणी ज्या जागी ठेवायचे त्याच जागी कसा ठेवला असेल. मग मी एक काम करू का, पुन्हा मात्र त्या जागेवर जाऊन बघू का आणि तेथे केल्यानंतर मला काही जाणवतं का हे बघू का. सायलीला मात्र आता हे माझ्यासोबत का होत असेल, मलाच मात्र सारखं लहानपणीच हे काय आठवत असेल, एक छोटीशी मुलगी. आणि हे सगळं काही तिच्याशी आता घडलं गेलेलं आहे ते मला का माझ्यासोबत घडल्यासारखं वाटत असेल. आणि त्यासाठी मी आता पुन्हा त्या जागेवर जाऊन बघते काय होतं बघते, असं ती विचार करते. म्हणून लगेच सायली घाईने उठते आणि तिकडे त्या झाडाखाली येते जेथे चष्मा पुरवलेला असतो तेथे. त्यानंतर आता इकडे अश्विन, अर्जुन, चैतन्य ह्या प्रियाला भेटायला जेलमध्ये येतात. प्रिया मात्र विचारत असते आणि जेव्हा समोर बघते तर अश्विन, अर्जुन, चैतन्य तिला दिसतात. तिला फारच आनंद होतो. ती धावतच पुढे येते आणि म्हणते की अश्विन, मला माहिती होतं अर्जुन तुला कॉल करेन आणि लगेच तू धावतच मला भेटायला येशील म्हणून. अश्विन मात्र रागाने प्रियाकडे बघत असतो, कारण त्याला तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नसते. प्रिया म्हणत असते की मला खात्री होती नक्की येशील म्हणून तू. तेव्हा अश्विन रागाने म्हणतो की दादा हे बघ, मी तुला अगोदर सांगितलं होतं की इला भेटण्याची माझी अजिबात इच्छा नाही, तरी सुद्धा तू मला इथे का बोलावून घेतलंस. तेव्हा प्रिया लगेच अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन, तू अजून अश्विनला काही सांगितलेलं नाहीस का. अश्विन त्या अगोदरच म्हणतो की मला काही ऐकायचं नाही, मी निघतोय असे म्हणून अश्विन रागाने तिच्याकडे न बघता तिथून जायला निघतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे थांब ना अश्विन, प्रियाला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून घे. अश्विन म्हणतो की हे बघ दादा, तू काय हिची बाजू घ्यायला लागला की काय. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हे बघ अश्विन, आम्ही इथे कुणाचीही बाजू घ्यायला नाही आलो, पण तिला नक्की काय म्हणायचं आहे हे एकदा शांतपणे डोक ठेवून ऐक ना. अश्विन स्पष्ट शब्दात म्हणतो की मला या बाईचं तोंड सुद्धा बघायचं नाही, ऐकून घेणं तर लांबच राहिलं, मी निघतोय असे बोलून तो पुन्हा जायला निघतो. तर प्रिया लगेच म्हणते की ज्या बाईचं तुला तोंड बघायचं नाही तिच्या पोटात मात्र तुझं मूल वाढतं अश्विन. तेव्हा आता अश्विन धक्क्यानेच मागे वळून बघतो. प्रियाला असं वाटतं की आता अश्विन लगेच आपल्याला इथून सोडवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा मागे वळून अगदी प्रियाच्या समोर येतो आणि म्हणतो की हे सर्व खोट आहे, ही प्रिया खोट बोलत आहे आणि हे असं कसं शक्य आहे. प्रिया आजपर्यंत खोटेपणा करत आलेली आहे, मग तसंच हे सुद्धा खोट आहे. आजपर्यंत जे काही गुन्हे हिने केलेले आहे ना ते माफ होण्यासाठी हे सर्व दुसरं नाटक सुरू आहे. तर अरे
ही प्रेग्नेंट वगैरे काही नाही, शक्यच नाही, ही प्रेग्नेंट असू शकत नाही. त्यावर चैतन्य म्हणतो की हो अश्विन, हे जे काही म्हणते ना ते खरं आहे, कारण सगळे टेस्ट झालेले आहे, डॉक्टरांशी सुद्धा बोलणं झालेल. त्यामुळे प्रिया जे सांगत आहे ते अगदी खरं आहे. तेव्हा आता प्रिया लगेच रडायला सुरुवात करते आणि विचारते की अश्विन, अरे आता तरी तुझा विश्वास बसला ना? आणि हे बघ अश्विन, शेवटी आपलं प्रेमच जिंकलं. नियतीलाच हे मान्य नव्हतं की तू आणि मी वेगळं व्हावं, म्हणूनच मात्र नियतीने हे आपल्याबरोबर असं केलेलं आहे. तर पण अश्विनला मात्र फारच राग येत असतो. प्रिया आता खोशात म्हणते की अरे, म्हणूनच मात्र हे बाळ अगदी योग्य वेळेला आलेलं आहे. हेच बाळ आपल्याला एकत्र आणणार आहे. तर ते ऐकून आता अश्विनला आणखीनच धक्का बसतो, तर पूर्णपणे शॉकमध्ये जातो. आणि अर्जुनला सुद्धाला फारच राग येतो, कारण प्रिया त्याला ह्या घरात नकोच. कारण प्रिया जर घरात आली तर पुन्हा मात्र खूप टेन्शन वाढेल, सगळ्यांच्या जीवाला धोका असेल. अश्विन पूर्णपणे आता लगेच हंग होतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतो. तो स्तब्ध राहतो आणि पडणार तोच लगेच अर्जुन आणि चैतन्य त्याला धरतात. अर्जुन म्हणतो की अरे अश्विन, तुला हे समजायला हवं होतं, म्हणूनच यासाठी मी तुला इथे बोलावून घेतलं. त्यामुळे आता यापुढे काय करायचं आहे सगळं काही चॉईस तुझा असेल. तेव्हा प्रिया म्हणते की एक मिनिट, चॉईस नक्की काय असणार आहे? कारण या बाबतीत मात्र दुसरा तर काही चॉईस असू शकत नाही. आमच्या बाळाला नेमकं आई आणि बाबा हे दोघेही हवे आहेत. आणि अश्विन प्लीज, अरे आता तरी मला बेल मिळून देण्यासाठी अप्लाय कर आणि प्लीज तू मला घरी घेऊन चल अश्विन. तू, मी आणि आपलं बाळ, आणि बघ कसा सुखाचा संसार होईन आपला. आणि हे बघ आता मात्र मी बाळाची शपथ घेऊन सांगते की मी खरंच परत कुठलीही चूक नाही करणार. माझ्यावर विश्वास ठेव. आणि हे बघ, मी सुभेदारांचे आदर्श सून, तुझी आदर्श बायको होऊन दाखवेल आणि आपल्या बाळाची सुद्धा आदर्श आई होईल. आणि हे बघ, मी शपथ घेऊन सांगते की मी सगळं काही करेल, पण कधीही चुकणार नाही. प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव. अर्जुन आणि चैतन्य, अश्विनी हे सगळेजण रागाने प्रियाकडे बघत असतात. प्रियाच हे सुरू असं की अरे अश्विन, माझ्यावर विश्वास ठेव आणि प्लीज मला घरी घेऊन चल, म्हणून अश्विन आता खाली मान घालून रडत असतो. एकही शब्द तो काही बोलत नाही. तेव्हा आता प्रिया आपल्या पोटाला हात लावते, अश्विनचा हात धरते आणि म्हणते की अरे प्लीज बोल ना आपल्या बाळाशी. त्याचा हात धरून पोटाला लावण्याचा प्रयत्न करते. अरे बघ ना अश्विन, केव्हापासून बाळ तुझी वाट बघत आहे. अरे प्लीज प्लीज अश्विन, त्याच्यासाठी तरी मागचं सगळं काही विसरून जा प्लीज. अरे हे सगळं काही विसर, तर बाळापुढे तू कोणताही दुसरा विचार करू नकोस. बोलणारे अश्विन, काहीतरी बोल, आपली बाळ तुझी वाट बघत आहे. अश्विन रागानेच आपला हात मागे घेतो आणि प्रियाला रागाने म्हणतो की आपलं बाळ, अगं आपलं बाळ म्हणतेस तू? अगं तुझ्यासारख्या फसवणाऱ्या मुलीवर कसा विश्वास ठेवायचा? तुझा तर अख्खा जन्म हा खोट बोलण्यात गेलेला आहे. आणि आता तू खरं बोलत आहे. कशावरून बुली लोखंडे, कशावरून तू खरं बोलतेस आणि कशावरून? तुझ्या पोटातील मूल माझं आहे. तू माझ्यावर आरोप करतेस, हे मूल माझं नाही. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया तर पूर्णपणे शॉक होते. त्यानंतर इकडे विमल ताईंच किचनमधील सगळं काही काम आवडतं आणि ती म्हणते की चला येथील तर आवरलं. आता अश्विन दादांची खोली साफ करून घेते. म्हणून विमलताई आता अश्विन दादांच्या रूममध्ये जातात आणि तेवढ्यात सायली ही खाली येते. तिला गार्डनमध्ये आता त्या झाडाखाली जायचं असतं. आणि सायली जेव्हा एक एक पायरी उतरून खाली येत असते तेव्हा तिला प्रतिमात्यात सगळं काही बोलणं आठवत असतं. प्रतिमात्या तिला म्हणलेली असते की अगं, जेथे लहानपणी तू पूर्णाईचा चष्मा लपवायची लहानपणी, तर तेथेच आज सुद्धा लपवलास. नक्की हे सगळं काही कसं मॅनेज होतं सायली? तन्वी असल्याचं नाटक अगदी परफेक्ट करत आहे, तर तू पूर्णाईला मात्र तुझ्यामध्ये तन्वी का दिसली असेल? आणि आता पूर्णाईत सुद्धा तिला बोलणं आठवतं की लहानपणी जेव्हा तू त्या ठिकाणी चष्मा पुरायची, तर आज सुद्धा इतक्या दिवसातून
तू त्या ठिकाणी चष्मा पुरलेला आहे. त्याच्या सगळ्याचा विचार करत सायलीच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तेच विचार सुरू असतात आणि ती एक एक पायरी आता खाली उतरते आणि आगी गार्डनमध्ये येत असते. त्यानंतर इकडे प्रिया रडतच म्हणते की अश्विन, तू आपल्या बाळाबद्दल असा विचार कसा करू शकतोस? त्यावर आता अश्विन इतका भडकलेला असतो. तो दात खात म्हणतो की का करायचं नाही प्रिया, तुझी सगळी अखेर आम्हाला कळालेली आहे. तुझी सगळी पाप आमच्या समोर आलेली आहेत. त्यामुळे मला नक्की माहिती नाही की हे बाळ नक्की आहे तरी कुणाचं दुसऱ्या कुणाच तरी मोल. तू माझ्या माती मारू नकोस आणि मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न तू करत नाही कशावरून? तेव्हा आता प्रिया लगेच म्हणते की नाही रे अश्विन, बास बास, मला नाही सहन होत. मी तुझ्या समोर हात जोडते की प्लीज प्लीज तू असं काही करू बोलू नकोस. मला हे सगळं ऐकतं सुद्धा नाही. प्लीज अरे अश्विन, प्लीज एकदा तरी आपल्या बाळाचा विचार कर. त्यावरती अश्विन रागाने म्हणतो की हे बघ, माझा आणि तुझा काही तसा संबंध नाहीच आणि तसाच मात्र तुझ्या पोटातील बाळाचा आणि माझा एकही संबंध नाही, हे लक्षात ठेव. तेव्हा आता प्रिया म्हणते की हो, मला तर धक्का बसलेलाच आहे, पण तू कितीही माझ्यावर आरोप कर, पण मी तुला हे सांगते की हे बाळ तुझं आहे, तूच त्याचा बाप आहे. आणि मी कुणाची शपथ घेऊन तुला हे सर्व सांगू? आता शपथ म्हणल्यानंतर अश्विन म्हणतो की काय शपथ? शपथ? अग, तू तर अशी नालायक मुलगी आहे. माझ्या सकट सगळ्यांची खोटी शपथ तर घेऊ शकते, आमच्या समोर मात्र धडधडीत खोट बोलत असताना तू रविराज काका, प्रतिमाहत्या, पूर्णाजी या सगळ्यांची खोटी शपथ घेऊन मोकळी झालेली आहे. मग आता आणखीन कुणाला मारण्याचा विचार आहे तुझा? किंवा आता अश्विन खूपच भडकलेला असतो तर अर्जुन म्हणतो की अश्विन, शांत हो, तू इतका त्रास करून घेऊ नकोस, आपण शांतपणे या सगळ्यावर बोलूयात. अश्विन म्हणतो की नाही रे दादा, अरे शांतपणे बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही आणि नाहीच काही. जो काही विषय आहे ना, तर तो माझ्यासाठी कायमचा संपलेला आहे, असे रागाने प्रियाकडे बघत तो आता सगळ्यांसमोर सांगतोय. अश्विनचा निर्णय ऐकल्यानंतर प्रियाच्या तर पायाखालची जमीन सरकते. लगेच आता अश्विनचे पाय धरते. अश्विन प्लीज, हे बघ, मी तुझ्या पाया पडते, प्लीज अश्विन, तू इतका कठोर होऊ नकोस. आणि रडण्याच नाटक तर छानच करत आहे आणि म्हणते की हे बघ अश्विन, अश्विन प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, प्लीजच मला वारेवर सोडू नकोस. हे बघ, हो तर मात्र तू माझ्याशी असणारे संबंध तोडून टाक, परंतु आपल्या बाळाशी संबंध तोडू नकोस प्लीज. आणि हे बघ, तू एक काम कर, तू आपल्या बाळाची आणि तुझी DNA टेस्ट करून घे, मग तरी तुझा विश्वास बसेल रे. अरे पण अश्विन, आपल्या बाळाचं आयुष्य जन्माला येण्या अगोदर उद्ध्वस्त करू नकोस प्लीज. तेव्हा आता अश्विन रागाने आता आपले जे पाय तिने धरलेले आहेत रागाने बाजूला होतो. प्रिया खूप पाया पडत असते, विनवण्या करत असते की प्लीज प्लीज, रागाने तिला बाजूला झिडकारतो आणि बाजू होतो. आणि लगेच रागाने तो आता अर्जुनला सुद्धा म्हणतो की दादा प्लीज तू येथून चल, मला हे बाईच आता तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाही. प्रिया आता इतक्या विनवण्या करते की अश्विन प्लीज, अरे माझ्या चुकांची शिक्षा तू बाळाला देऊ नकोस प्लीज. अश्विन, मी तुझ्या समोर हात जोडते. म्हणून आता हात जोडून इतक्या विनवणे तिच्या सुरू आहे. तेव्हा आता अश्विन म्हणतो की हे बघ दादा, तू निघतोस की मी एकटा निघू? अश्विन भयंकर तापलेला आहे. तेव्हा आता अर्जुन अश्विनला शांत करतो. अर्जुन म्हणतो की हे बघ, ह्या बाळाशी मात्र कुठलाही संबंध ठेवायचा नाही. हा डिसिजन तुझा फायनल आहे का? तेव्हा आता अश्विन होच म्हणतो. तर प्रियाला आता खूपच मोठा धक्का बसतो. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता अश्विन सुद्धा म्हणतो की हो, हे आहे बबली लोखंडे आणि हिच्या पोटातील वाढणार बाळ, या दोघांशी माझा काही संबंध नाही आणि यापुढे सुद्धा त्यांच्याशी माझा कोणताही संबंध येणार नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन, अरे अर्जुन, भावाला समजायचं सोडून तू गप्प का उभा आहे? प्रिया म्हणते की अश्विन, तुम्ही हे सगळं काही घरी सांगा. आई, बाबा, पूर्णाजी, सगळेजण मात्र त्यांच्या नातवंडांना आनंदाने स्वीकारतील.
तेव्हा आता अश्विन प्रियाच्या समोर अर्जुनचा हात धरतो आणि म्हणतो की दादा हे बघ, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीही मागितलेलं नाही, आज मात्र मी तुझ्याकडे काहीतरी मागतोय, प्लीज तू मला देशील का? तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते की नाही, अरे अर्जुन, तू प्लीज हो म्हणू नकोस आणि प्लीज तू अरे काही म्हणू नकोस, नक्कीच हे आमच्या बाळाबद्दल काहीतरी असणार आहे. अरे प्लीज अर्जुन, तू तरी काही हो म्हणू नकोस, प्लीज अर्जुन प्लीज. म्हणून आता प्रियाची खूपच ही विनवणी सुरू असते. अर्जुन विचारतो की काय अश्विन, तुला काय हवं आहे? प्रियाच्या प्रेग्नन्सबद्दल तू घरात कुणालाच सांगू नकोस. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर प्रियाला तर धक्काच बसतो. अर्जुन आता या अश्विनकडे बघत असतो आणि चैतन्य सुद्धा जे काही घडलेलं आहे ते आपण कुणालाच कळून द्यायचं नाही. तेव्हा आता प्रियाच्या जीवाचा खूप आटाबिटा सुरू असतो. ती म्हणते की अश्विन, तू काय बोलतोस? असं कसं होईल? अरे माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस आहे, असं कसं होईल? त्यावरती आता लगेच अर्जुन म्हणतो की इतकी महत्वाची गोष्ट घरच्यापासून लपवायची का आपल्याला? प्रिया लगेच ओरडते की नाही अर्जुन लपवायची नाही, प्लीज तू सगळ्यांना जाऊन ही गोष्ट सांग. आणि त्या अगोदर आता अश्विन जोरात ओरडतो की प्लीज दादा, तू मला वचन दे, तुझ्या धाकट्या भावाने मात्र आज पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागितलेलं आहे आणि मला तू हे वचन देतोस की नाही, आणि त्यावरून मात्र माझं पुढचं अख्खं भविष्य ठरणार आहे. दीपक प्लीज मला तू वचन दे. सायली, वहिनी, मॉम, डॅड यांना जर हे सर्व कळाले तर ते वीक ठरू शकतात आणि ते मात्र हिच्या बेलसाठी सुद्धा विचार करू शकतील. आणि जर ही बाई आपल्या घरामध्ये परत आली ना, तर मी तेथे त्या घरात नाही राहणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. ही बाई मला माझ्या आयुष्यामध्ये नकोय आता. त्यामुळे हिच्या प्रेग्नन्सबद्दल घरी सांगण्याचे रिस्क मी नाही घेऊ शकत. तेव्हा आता प्रियाला तर एक एक धक्के बसत असतात. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही अर्जुन, तू वचन देऊ नकोस. तर अश्विन म्हणतो की तुम्हाला वचन दे, लवकरात लवकर वचन दे की तू हे सर्व कुणालाच कळून नाही देणार. तर अर्जुन तर आता एकदम स्तब्ध होतो. नक्की कुणाचं ऐकावं तेच काही त्याला कळत नसतं. एकीकडे मात्र आता अश्विन घरात थांबायला तयार नाही. नक्की काय करावं? अर्जुन पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. अश्विन पुढे म्हणतो की ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहील, तुम्ही आणि चैतन्य. अर्जुन म्हणतो की हे बघ अश्विन, तू शांत हो, आपण घरी गेल्यानंतर शांत बोलूयात. अश्विन ऐकायला तयारच नसतो. अश्विन म्हणतो की नाही दादा, मला आत्ताच्या आता वचन हवं आहे. गोष्ट तर आता तू आपल्या घरच्यांना काय, परंतु सायली वहिनींना सुद्धा नाही सांगणार. तेव्हा आता अश्विनला अर्जुनला काय करावं तेच काही कळत नसतं. तो धक्क्यानेच अश्विन ते बघत असतो. अश्विनची अवस्था बघतोय. अश्विन म्हणतो की प्लीज मला वचन हवं आहे, दे लवकरात लवकर वचन. तेव्हा आता अर्जुनला काय करावं तेच काही कळत नसतं. तो बघत असतो आणि प्रिया तर डायरेक्ट तोंडाला हात लावते. तिला तर पूर्णपणे धक्काच बसलेला असतो. त्यानंतर आता इकडे सायली डायरेक्ट बाहेर गार्डनमध्ये येते आणि जिथे तिने पूर्णाजीचा चष्मा लपवलेला आहे त्या जागेकडे ती बघत असते. आणि तेथे आल्यानंतर मात्र त्या जागेकडे बघत मात्र तिने त्या दिवशी पुजोपू चष्मा म्हणजे काल काढून दिलेला आहे. तर ती पूर्णाईच बोलणं आठवतं की लहानपणी अशीच मात्र तू येथे चष्मा लपून ठेवायची आणि आज सुद्धा तू त्याच ठिकाणी तो चष्मा पुरलेला आहे. तेव्हा सायली या सगळ्याचा विचार करून स्वतःला म्हणते की नवी लपवायची, मी पण सुद्धा त्याच ठिकाणी. पूर्णाजीचा चष्मा कसा लपवला असेल सायलीला मात्र एक आता पूर्णाजी करत लहान मुलगी दिसायला सुरुवात होते. म्हणजे ती लहानपणीची तन्वी सायलीला चहूकोप्यातून आवाज येत असतो की पूर्णाजी. सायली इकडे तिकडे बघते, कोणीही तिला दिसत नाही. तेव्हा आता सायलीला खूप त्रास होत असतो आणि पुन्हा तो सगळं काही जो भूतकाळ आहे त्यावर तिच्या सगळं काही डोळ्यासमोर येतो. सारखं तिच्या कानामध्ये तोच आवाज घुमत असतो की पूर्णाजी. सायलीला मात्र आता जेव्हा लहानपणी तिने तो चष्मा तेथे पुरलेला आहे तो क्षण
आठवतो आणि तो भूतकाळ तिच्या समोर अगदी स्पष्ट दिसतोय आणि तेच मात्र तिच्या लहानपणीच्या रूपात आहे. तीच रूप तिच्या समोर येतं. ती मुलगी मात्र तिथे चष्मा पुरत आहे हे सुद्धा तिला स्पष्ट डोळ्यासमोर दिसते. आणि त्या दिवशी सुद्धा त्याने तसाच चष्मा तेथे पुरलेला असतो हे सुद्धा तिला आठवते. आणि ते सगळं काही आता सायलीच करत आहे. लहानपणी सुद्धा तीच आणि आता सुद्धा तीच. आणि तेव्हा तर सायलीला स्पष्ट तिचं रूप लहानपणीच दिसत आहे. ती मुलगी चष्मा लपवते तर सायली म्हणते की ही मुलगी माझ्या लहानपणी सारखी का दिसते. आणि तेवढ्यात सायलीच्या डोक्यात आता जोराची चमक उठते. तीच डोकं जड पडत तिला त्रास व्हायला सुरुवात होते. त्याच्या समोर पुन्हा तो सगळा काही भूतकाळ येतो आणि सायली मात्र तेथे चक्कर येऊन खाली पडते. सायली त्या झाडाखाली चक्कर येऊन पडलेली आहे. आणि तेवढ्यात कल्पना, पूर्णाई, अस्मिता आणि प्रताप हे मंदिरातून घरी येत असतात. गेटमधून आत येतात. त्या आता एकमेकांबरोबर गप्पा मारत आत चाललेले असतात. सायली मात्र आता तेथे चक्करून पडलेली आहे. तिला बेशुद्धमध्ये काही सुजत नसतं. सगळेजण आतमध्ये निघून जातात. कुणाकडेही सायलीकडे कुणाच लक्ष जात नाही. त्यानंतर इकडे प्रिया आता जीवदून अर्जुनला म्हणते की प्लीज अर्जुन, तू कुठलंही वचन देऊ नकोस. तू सायलीशी आणि घरच्याशी खोट बोलणार आहेस का. अश्विन, चैतन्य आणि अर्जुन दोघांच्याही हात धरतो आणि म्हणतो की मला तुमच्या दोघांकूनही वचन हवं आहे. ही बातमी मात्र तुम्ही इथून पुढे घरात कुणालाही नाही कळून देणार. आता मात्र अर्जुन आणि चैतन्य यांच्या समोर आता काय करावं या दोघांना काहीच कळत नसतं. आता अर्जुनही चैतन्यकडे बघतो आणि चैतन्य अश्विनकडे. आता प्रियाच तर हे सुरू असत की नकोय. अश्विन, अरे चैतन्य आणि अर्जुन, तुम्ही प्लीज अश्विनच ऐकू नका, वचन देऊ नका. आणि अश्विन, प्लीज तू असं करू नकोस असं म्हणते. अश्विन तिच्याकडेही लक्ष न देता ह्या दोघांना वचन मागत असतो. तेव्हा आता अश्विनी त्यांचा हात हातामध्ये पकडलेला असतो आणि म्हणतो की तुम्ही दोघांनी मला वचन दिलेलं आहे की प्रियाच्या प्रेग्नन्सबद्दल तुम्ही कुणाला नाही सांगणार घरच्यांना. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हे वचन तुम्ही नाही मोडणार. असे बोलून अश्विन लगेच धावतच इथून निघून जातो. तर प्रिया म्हणते की अश्विन अरे प्लीज ऐकून तरी घे. आता अर्जुन चैतन्याला घाईने अश्विनच्या मागे जायला सांगतो. चैतन्य धावतच जातो आणि अर्जुन प्रियाकडे रागाने बघत उभा असतो. तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन, तू तरी माझं ऐकून घे. मग माझ्या ज्या चुका आहे त्या सगळ्या काही मी सपशेल मान्य केल्यात की नाही. आणि अरे आता विचार कर, मी एक आई होणार आहे. तू सांग, अरे त्या चुका मी परत कशा करेल बरं. सगळ्यात अगोदर मात्र मी माझ्या बाळाचा विचार नाही करणार का. तर अर्जुन म्हणतो की सगळ्यात अगोदर म्हणजे हे बाळ त्याच्या बापालाच नको आहे. आणि हे बघ, ही सगळी काही चूक तुझी आहे. आता मात्र ही सगळी सिच्युएशन तू तुझ्याकडे ओढून घेतलेली आहे. कुठल्याही आता एका कपलसाठी म्हणजे ते आई बाबा होणं हे खूप महत्वाचं असतं. त्यांच्यासाठी तो आनंदाचा एखादा महत्वाचा क्षण असतो. पण तू माझ्या भावकून तो आनंद सुद्धा हिरावून घेतलास. तो मात्र त्याला त्या बाळावर शंका घ्यायला सुद्धा भाग पाडलंस. त्यामुळे अश्विनने मात्र तुझ्यावर अगदी पूर्णपणे विश्वास त्याने ठेवलेला नाही. तो कधीही तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. बाळ जरीही त्याचं असेल तरी सुद्धा तो स्वीकारणार नाही, हे लक्षात ठेव. आणि अशी वेळ मात्र कुठल्याही बाईवर कधीच येऊ नये. इथे मात्र जेलमध्ये आयुष्यभर येथे राहणं ही छोटी शिक्षा आहे तुझ्यासाठी. बबली लोखंडे, सगळ्यात मोठी शिक्षा तर ही असेल. तुझ्या बाळाला मात्र कधीही बाप नसेल. हे ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसतो. कधीच नाही असे बोलून मात्र आता अर्जुन तिथून रागाने निघून जातो. प्रिया म्हणते की अर्जुन, प्लीज इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस. प्लीज माझ्या बाळाला इथून घेऊन जा. प्लीज मला इथे घेऊन जा. प्लीज माझ्याशी असं करू नका. पण खूपच रडत विनवण्या करत आहे.
सगळेजण मात्र आता तेथून निघून येतात. त्यानंतर इकडे सगळेजण घरी आल्यानंतर विमलताई सगळ्यांना पाणी वगैरे देत असते. अस्मिता बाळाला झोपून येते. कल्पना विचारते की काय बाळ झोपलं का? अस्मिता म्हणते की हो ना. त्यानंतर आता कल्पना विमलला विचारते की अश्विन आलेला आहे का? विमल म्हणते की अजूनपर्यंत तर नाही. कल्पना विचारते की मग सायली कुठे आहे? विमलताई म्हणतात की ते अजूनपर्यंत खाली नाही आलेल्यात, बहुतेक झोपेत असतील. कल्पना म्हणते की अच्छा, आणि तिला चहा गेला, जरा खाली बोलो म्हणजे ज्याला तर येईल. तेव्हा अस्मिता आता प्रतापला विचारते की डॅड, अहो कोर्टामध्ये काय झालं असेल नाही, म्हणजे आपण येईपर्यंत चैतन्याने अर्जुन तर यायला हवे होते. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो ना, मला सुद्धा चैन पडत नाही. मी एक काम करते, अर्जुनलाच फोन करून बघते. प्रताप म्हणतो की नको, कोर्टात असेल तो त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की केस लगेच तिचा निकाल लागेल, म्हणून पेक्षा तू एक काम कर, अश्विनला फोन कर आणि बघ तो कुठे आहे. तेवढ्यात अर्जुन, चैतन्य, अश्विन हे सगळेजण तिघे बरोबर घरी येतात आणि तेवढ्यात अश्विनच्या मोबाईलवर कल्पनाचा कॉल येतोय. अश्विन म्हणतो की ममाचा फोन आहे. तेव्हा आता कल्पना ते तिघांना बघते आणि त्यांना आता धक्का बसतो की हे तिघे एकत्र कसे आले असतील. वर आता विचारतो की तुम्ही तिघे एकत्र कसे आलेत? ते अश्विन, तू तर हॉस्पिटलमध्ये गेला होतास. अश्विन म्हणतो की हो, हॉस्पिटलमध्येच गेलो होतो दादा. आणि चैतन्य मला इथे गेट जवळच भेटले. तेव्हा अश्विनच्या चेहऱ्यावरून कल्पना विचारते की नक्की का, की कोर्टामध्ये काही घडले आणि तुम्ही आमच्यापासून ते लपवतात, आम्हाला सांगत नाही, असं काहीतरी नाही ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, असं काही नाही, आणि कोर्टाचा निकाल आपल्याला जसा हवा होता अगदी तसाच लागलेला आहे. तर अस्मिता म्हणते की हो, आणि प्रियाला काय शिक्षा झाली असं विचारते. तेवढ्यात अर्जुन सांगणार तर विमलताई धावतच येतात. वहिनी वहिनी करत सायलीताई त्यांच्या खोलीत. नाही, हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. त्यानंतर आता इकडे कोर्टामध्ये सचिन एका वकिलांना घेऊन महिप्तला भेटायला येतो. आता नागराज सुद्धा तेथेच असतो. सचिन म्हणतो की मी साक्षीकून नेहमी तुमचं कौतुकच ऐकलं होतं. अण्णाने एखादी गोष्ट जर ठरवली तर ते करूनच दाखवतात. अण्णा, मी आता प्रत्यक्षात बघतो की तुम्ही काय काय करू शकता. तेव्हा नागराज म्हणतो की काय कौतुक सुरू आहे, आणि एक लक्षात ठेवतो, तो जो तुझा अजून सासरा झालेला नाही, पुढा भस्का, तू त्याला मारू नकोस. तेव्हा आता सचिन म्हणतो की ओ नागराज अंकल, मी भस्का नाही मारत. आता येता येता मी ते चर्चा ऐकली होती, कारण सगळेजण आपसात हेच बोलत होते की महिप्त शिखरेसारखा आदर्श माणूस त्यांनी या जेलमध्ये कोणताच बघितलेला नाही. आता महिप्त लगेच आता देवाला हात जोडतो. सचिन म्हणतो की या सगळ्यामुळे मात्र तुमची ही सुटका लवकर होण्यासाठी लवकरच मदत होईल. तेव्हा महिप्त म्हणतो की तू म्हणतो ते खरंच होईल असं तुला वाटतं का? सचिन म्हणतो की हो, अगदी विश्वासच आहे, 100%. तेव्हा आता वकील साहेब सुद्धा म्हणतात की हो, मी पुढच्या हेअरिंगची तारीख लवकरच घेण्याचा प्रयत्न करतो. पुढच्या हेअरिंगला मात्र तुमची सुटका होऊन जाईल. तेव्हा आता महिप्त म्हणतो की हो ना, मी ऐकलेलं आहे की आता जेलमध्ये कैद्यांची वागणूक जर चांगली असेल तर त्यांची सुटका लवकर होते. माझ्या बाबतीत जर तसं होतं की नाही, लवकरच बघावं लागेल. त्यानंतर इकडे अर्जुन तर धक्क्याने विचारतो, सायली खोलीत नाही म्हणजे कुठे गेली? ती तिला बरं नसताने ती बाहेर गेलीच कशी? तेव्हा कल्पना म्हणते की अरे, जेव्हा आम्ही मंदिरात गेलो तेव्हा तर ती तिच्याच्या खोलीमध्ये होती. तेव्हा विमल म्हणते की मी तर घरात होते आणि त्या मला खाली आलेले दिसल्याच नाही, म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या रूममध्ये आहेत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी सांगून गेलो होतो, कारण मी तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा, तिची तब्येत बरोबर नाही. मग ती बाहेर गेलीच कशी? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की इतकं पॅनिक होऊ नका, ती इथेच कुठेतरी गार्डनमध्ये असेल, आपण शोधूयात. तेव्हा आता प्रताप अस्मिताला पूर्णाईच्या रूममध्ये बघायला सांगतो. अस्मिता म्हणते
की पूर्णा आजीला मात्र मी तिच्या रूममध्ये सोडून आले. तेव्हा तर तिथे ते नव्हती. मी एक काम करते, स्टोर रूममध्ये बघून येते. तेव्हा अस्मिता लगेच स्टोरूममध्ये बघायला जाते. अर्जुन म्हणतो की आम्ही बाहेर बघतो म्हणून विमल मात्र आता सायली ताई करत येते. तर सायली मात्र समोर आता त्या झाडाखाली बेशुद्ध पडलेली असते. आणि जेव्हा मात्र विमलताई पुढे येतात तर आता तिला दिसते. तिला धक्काच बसतो की सायली ताई आता इथे बेशुद्ध पडलेली आहे. ती जोरात सायली ताई अस ओरडते. विमल आता खूपच जोरात ओरडली असते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सायलीला सगळेजण घरामध्ये घेऊन येतात आणि घरामध्ये घेऊन आल्यानंतर अश्विन आता सायलीला चेक करतो आणि म्हणतो की हे बघ, जे काही असेल ते सगळं काही खरं सांग. तुझे लास्ट जे काही पिरियड्स आहे तर ते कधी आले होते. तेव्हा मात्र आता सायली म्हणते की 2 महिन्यापूर्वी. तेव्हा आता कल्पनाला फारच आनंद होतो. अश्विन म्हणतो की आपल्याला वहिनीच्या काही टेस्ट करावे लागतील. तेव्हा आता सायली म्हणते की भाऊजी, त्याची गरज नाही, ती चाचणी मी घरीच केलेली आहे. अर्जुन विचारतो की काय झालं एक्झॅक्टली. अस्मिता हस्तच म्हणते की तुला वकील कोणी केलं रे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की याला आता हे कळत नसेल, पण एकदा की हा बाप झाला तर त्याला आपोआप सगळं काही कळेल. तेव्हा आता कल्पना मात्र सायलीचे पापे घेत असते आणि म्हणते की तिला मिठीत घेऊन, अर्जुन सायली कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आता आई बाबा होणार आहेत. तेव्हा आता अर्जुनच्या चेहऱ्यावरचे हावभाव सायली आता पाहत असते आणि सायली आता अर्जुनकडे बघत ती आता म्हणजे तिला काहीतरी आता मनामध्ये एक वेगळाच विचार येतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.